देवेंद्रजी परदेशात शिकत असताना एका हायवेवरून प्रवास करत होते. प्रवासात असा हायवे माझ्या देशात, माझ्या महाराष्ट्रात का नाही या प्रश्नाने ते बेचैन झाले. पुढे नगरसेवक, महापौर, आमदार अशी अनेक पदं भूषवली, पण परदेशात महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न काही केल्या ते विसरले नव्हते. आणि तो ऐतिहासिक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ समारंभाचा. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. शपथ समारंभ आटोपला व देवेंद्रजी आपल्या ड्रीम प्रोजेक्टच्या मागे लागले आणि जन्म झाला नागपूरला मुंबईशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचा. होय, देवेंद्रजींनी परदेशात शिक्षण घेताना समृद्धी महामार्गाचं स्वप्न पाहिलं होतं. या बुद्धिमान नेत्याने ठरवलं असतं तर जर्मनीत स्थायिक होऊन तो अब्जाधीश झाला असता, पण त्याला महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टचा चेहरा मोहरा बदलायचा होता. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, शक्तीपीठ अशा महामार्गांद्वारे ग्रामीण भागाला शहराशी आणि महाराष्ट्राला जगाशी जोडणारं एक भव्य नेटवर्क महाराष्ट्रात निर्माण करायचं होतं.